आज सुबह 6:45 बजे हमें हवाई जहाज में बैठा दिया, एरोप्लेन में बैठा दिया, और बैठाने के बाद कहते कि नहीं अभी चलेगा नहीं, बाहर बहुत फॉग है, धुंध है। हमने सोचा थोड़ा देर लगेगी। 6:45 बजे से 10:15 बजे तक हमें एयरक्राफ्ट के अंदर बैठा के रखा कि बस अब चल रहे हैं, अब चल रहे हैं, अब चल रहे हैं। वहां बैठे बैठे मुझे लगा कि ये देश की अवस्था भी यही है, चारों तरफ धुंध है और सरकार कहती है अब चल रहे हैं, अब चल रहे हैं, धुंध है, वार्ता चल रही है, कुछ निकलेगा, 5वां राउंड, 8वां राउंड, 9वां राउंड, धुंध है चारों तरफ, चलता नहीं है हवाई जहाज। और वहां बैठे बैठे मुझे याद आई, मेरे मन में छवि आई गोपाल गौड़ा की, कोगडू सत्याग्रह जो हुआ था वहां पे, उसकी याद आई। मेरे मन में छवि आई प्रोफेसर नंजुंडा स्वामी की, मेरे मन में स्मृति आई हमारे साथी पुटनैया जी की, और मुझे लगा कि वो सब ऊपर से कहीं देख रहे होंगे, क्योंकि जिसकी उन्होंने कल्पना की थी, गोपाल गौड़ा ने जो कल्पना की थी किसानों के संघर्ष की, नंजुंडा स्वामी जी ने जो कल्पना की थी, प्रोफेसर साहब ने, हमारे साथी पुटनैया जिसके बारे में मजाक करते हुए बोलते थे, वो था कि एक दिन पूरे देश का किसान खड़ा हो जाएगा, और वो आज हो गया है, दिल्ली के बाहर हो गया है वो आज। उन तीनों की आत्मा कहीं ना कहीं आशीर्वाद दे रही होगी, उन तीनों की आत्मा हमसे कुछ पूछ रही होगी, हमें कुछ संदेश दे रही होगी। आज मुझे कुछ नहीं कहना, बस केवल आपको उस संदेश के बारे में याद दिलाना है जो इन तीनों ने हमसे कहा होगा। ಆತ್ಮೀಯರೇ, ನಾನು ಅನುವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಭಾವಾನುವಾದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಷ್ಟೇ, ಯಾಕಂದರೆ ವರ್ಡ್ ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಸರಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸಾರ ಕರ್ಕೊಬರೋಕ್ಕೆ ನನಗೆ ಕಳಿಸಿದ್ರು ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ. ಅಲ್ಲಿ 9 ಗಂಟೆಗೆ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು 9 ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿದ್ದೆ. ये मेरा पर्सनल है, मैं उधर ವೇಟ್ किया था. 9 ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲಿದ್ದು ಅಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದೆ, ಸರ್ 9 ಗಂಟೆ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲರಿ ಫೋನ್ ಬಂದಿದೆ, ಫ್ಲೈಟ್ ಲೇಟ್ ಅಂತೆ, ನೀವು ವಾಪಸ್ ಬಂದುಬಿಡಿ ಅಂತ. ನಾನು ವಾಪಸ್ಸು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಕಾದಿದ್ದೀನಿ. ನೆಕ್ಸ್ಟು ಅವ್ರದ್ದು ಭಾಷಣ ಕಮೆನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಅವರು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಎಲ್ರಿಗೂ ಉದ್ದೇಶಿಸಿದ್ರು. ಬಟ್ 6:45 ಗಂಟೆಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಾವು ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡ್ವಿ. ಈಗೋ ಈಗ ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಈಗೋ ಈಗ ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಬಿಡ್ತಾ 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 10:15 ಆಯಿತು, ಆದರೂ ಬಿಡಲಿಲ್ಲ. ನಮಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಬೇಜಾರಾಯಿತು, ನೋವಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈ ಒಂದು ಕಾಯುವ ಕೆಲಸದಿಂದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಸ್ಥಿತಿ ಅರ್ಥವಾಯಿತು. ಈಗ ನಮ್ಮ ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ಹೊರಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದಂಗೆ, ಈಗ ಮಾತುಕತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನೀವು ಇತ್ಯರ್ಥ ಮಾಡ್ತೀವಿ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ರೌಂಡು ಅಂತ 10:15 ಆದಂಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಈ ವಿಮಾನ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಯ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ಸರ್ಕಾರ ಕೂಡ ಈ ಥರ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಅವನ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎರಡನೇದು, ಈ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರುವುದಕ್ಕೆ ನನಗೆ ಅಲ್ಲಿ ಯೋಚನೆ ಮಾಡುವಾಗ ಕೆಲವು ಸತ್ಯಾಗ್ರಹಗಳು ನನಗೆ ನೆನಪಾದವು. ಅದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿನ ರೈತ ಸಂಘದ ಜನಕರಾದ ನಂಜುಂಡ ಸ್ವಾಮಿಯವರು ನೆನಪಾದರು, KS ಪುಟ್ಟಣ್ಣಯ್ಯನವರು ನೆನಪಾದರು, ಗೋಪಾಲ್ ಗೌಡರು ನೆನಪಾದರು. ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದು ದಿನ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ರೈತರು ಒಂದುಗೂಡುತ್ತೇವೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದರು. ಅವರು ಹೇಳಿರೋ ಮಾತು ಈ ದಿನ ಸತ್ಯವಾಗಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲ ಐಕ್ಯವಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ
ನನಗೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ಆ ಮೂವರು ಮಹನೀಯರು ನಮಗೆ ಮೇಲ್ಗಡೆಯಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಆ ದಿನ ಕೊಟ್ಟಿರುವ ಒಂದು ಸಂದೇಶದ ಪ್ರತಿ ಉತ್ತರವನ್ನು ಅವರು ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುವ ಸಂದೇಶಕ್ಕೆ ಈ ದಿನ ನಾವುಗಳು ಅವರಿಗೆ ಪ್ರತ್ಯುತ್ತರವನ್ನು ಕೊಡುವ ಕಾಲ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. साथियों, आज देश में किसान एक ऐतिहासिक संघर्ष में शामिल है. ऐतिहासिक किस लिए है? दिल्ली के बॉर्डर के बाहर 1 लाख से अधिक किसान 50 दिन से बैठे हुए हैं. इतनी सर्दी, आप यहां कल्पना नहीं कर सकते कितनी सर्दी है वहां. मैं जिस बॉर्डर पे मेरी ड्यूटी लगी है, शाहजहांपुर बॉर्डर, दिल्ली जयपुर हाईवे पे, वहां एक दिन सुबह हम उठे तो हमने देखा कि गाड़ी के कांच के ऊपर और नीचे घास पे बर्फ बन गई है. इतनी सर्दी है वहां. उस सर्दी में 50 दिन से किसान वहां बैठे हुए हैं. हमारे ग्रंथों में अग्नि परीक्षा का जिक्र होता है. किसान की शीत परीक्षा हो रही है, वृष्टि परीक्षा हो रही है. इतनी सर्दी में ऊपर से बारिश और हो गई, किसानों का गद्दा रजाई भीग गया. मैं सुबह उनसे माफी मांगने गया, हमारे साथियों से, कि मेरे टेंट में पानी नहीं घुसा लेकिन आपके टेंट में पानी घुस गया, हमारे इंतजाम में कमी रह गई. और हमारे किसान साथी ने कहा, नहीं यादव जी, बहुत अच्छा हुआ. मैंने कहा, क्या अच्छा हुआ? इतनी सर्दी में बारिश और गिर गई, आपका बिस्तर भीगा गया, अच्छा क्या हुआ? उन्होंने कहा, खेती के लिए बिल्कुल ठीक सीजन पे अच्छी बारिश हुई है. और उन्होंने कहा, आंदोलन के लिए बहुत अच्छा हुआ. क्या? उन्होंने कहा, अब 10-15 दिन तक किसान को खेत में पानी देने की चिंता नहीं है, अब वो अब आराम से आंदोलन में आएगा किसान. इस भावना के साथ किसान संघर्ष कर रहे हैं. पहली बार देश के किसान किसी एक क्षेत्र के नहीं, पहले इन्होंने कहा केवल पंजाब के किसान हैं, फिर 1 हफ्ता 10 दिन बाद बोला केवल पंजाब और हरियाणा के किसान हैं, फिर उसके बाद बोला जब उत्तर प्रदेश जुड़ गया, उत्तराखंड जुड़ गया, राजस्थान में हमने मोर्चा लगा दिया, फिर कहा कि केवल उत्तर भारत के किसान हैं. और मैं जानता हूं 26 जनवरी तक इनको कहना पड़ेगा केवल भारत के किसान हैं, अमेरिका के किसान इसमें नहीं है आंदोलन में. ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ಐತಿಹಾಸಿಕ ಸಂಘರ್ಷವಾಗಿದೆ. ಇದು ಚರಿತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸುವರ್ಣಾಕ್ಷರದಲ್ಲಿ ಬರೆದಿಡುವ ಸಂಘರ್ಷ. ಇದು ದೆಹಲಿಯ ಬಾರ್ಡ್ರಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ ರೈತರು ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬ ಆಶ್ಚರ್ಯ. ಅತೀವ ಚಳಿಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಹಾಕಿರೋ ಕಡೆ, ನಾನಿರುವ ಕಡೆ ಶಹಜಹಾನ್ಪುರ್ ಬಾರ್ಡ್ರಲ್ಲಿ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಮಿರರ್ ಆ ಮುಂದೆ ಬರುತ್ತಲ್ಲ ವಿಂಡ್ ಸ್ಕ್ರೀನ್, ಅದರ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಹುಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಆ ಹಿಮ ಮಂಜು ಬಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ ನೀರೆಲ್ಲ ಅವರ ಒಂದು ಟೆಂಟ್ಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಇದು ನಾವು ಪುರಾಣಗಳಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀವಲ್ಲ ಅಗ್ನಿ ಪರೀಕ್ಷೆ, ಇದು ಅಗ್ನಿ ಪರೀಕ್ಷೆ ಅಲ್ಲ, ಇದು ರೈತರ ಹೋರಾಟದ ಶೀತ ಪರೀಕ್ಷೆ, ಚಳಿಯ ಪರೀಕ್ಷೆ. ಆ ಥರ ಅಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಹಾಸಿಗೆ ಹೊತ್ಕೊಳ್ಳೋ ಕಂಬಳಿಗಳು ಎಲ್ಲ ನೆಂದೋದ್ವು. ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳಿದೆ, ಸಾರ್
ಬ್ರದರ್ಸ್, ತಮ್ಮಂದಿರೇ, ನನ್ನ ಟೆಂಟಲ್ಲಿ ನೀರು ಬರಲಿಲ್ಲ, ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಟೆಂಟಲ್ಲೆಲ್ಲ ನೀರು ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. ನಾವಿಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲಿ ಅರೇಂಜ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲ 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 ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ, ತುಂಬ ಅನುಕೂಲನೇ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅಯ್ಯೋ ಅನುಕೂಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಯಿತು. ಏನ್ರಿ ಅನುಕೂಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಮಳೆ ಬಿದ್ದಿದೆ, ರೈತರಿಗೆ ಮಳೆ ಬರಬೇಕು, ಆ ಮಳೆ ಬೆಳೆಗೆ ಬೇಕು ಅಂತದ್ದು ಮಳೆ ಬಿದ್ದಿದೆ, ಇದರಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ, ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಮ್ಗೆ ಈ ಮಳೆ ಬಿದ್ದಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಹೊಲದ ಕಡೆ ಹೋಗೋಂಗಿಲ್ಲ, 15 ದಿನ ನೀರು ನಾವು ಕಟ್ಟೋ ಕೆಲಸನೇ ಇಲ್ಲ, ಆ ಟೈಮ್ ನಾವು ಇಲ್ಲೇ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಇರೋದಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಯಿತು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ ಸರ್ಕಾರ ಹೇಳ್ತು, ಏನ್ರಿ ಬರೇ ಪಂಜಾಬ್ನವ್ರು ಮಾತ್ರ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸಿಕ್ಕುಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲ, ಪಂಜಾಬ್ ಜೊತೆಗೆ ಹರಿಯಾಣದವರು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ 2 ದಿನ ಹೋದ್ಮೇಲೆ ಪಂಜಾಬು, ಹರಿಯಾಣ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ಕಾಣ್ತಾವ್ರಪ್ಪ, ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಉತ್ತರ ಭಾರತಕ್ಕೆ ಮೀಸಲು ಅಂದರು. ಅಲ್ಲಿಗೆ ರೈತ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಾರತದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳು ಸೇರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮನದಟ್ಟಾಗಿದೆ. 26ನೇ ತಾರೀಕು ದೇಶದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಗಳಿಂದ ಬಂದು ಜನ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಡೀ ದೇಶನೇ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಅಮೇರಿಕಾದವ್ರು ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ, ಬ್ರಿಟನ್ ಅವರು ಯಾರೂ ಬಂದಿಲ್ಲ, ಅಂಥ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಸರ್ಕಾರನೇ ಆಶ್ಚರ್ಯ ಪಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀವಿನ್ನು ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. किसान क्यों लड़ रहा है? मैं आपको 3 कानून और उसके विस्तार में नहीं बताऊंगा. यहां डॉक्टर प्रकाश बैठे हैं, कर्नाटका एग्रीकल्चर प्राइस कमीशन के अध्यक्ष, उनसे बेहतर तो मैं नहीं जानता. कर्नाटका एग्रीकल्चर फार्मर्स कमीशन, आपसे अच्छा तो मैं नहीं बता सकता, आपने बता दिया होगा. मैं वो सब तकनीकी बातें आपको नहीं बताना चाहता. 3 कानून क्या है, उसमें क्या गड़बड़ है, कैसे ठीक होना चाहिए, ये सब आपको पता लग गया होगा. मैं सिर्फ एक मोटी सी बात बताना चाहता हूं. इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा कि मैं किसान को एक ऐतिहासिक सौगात देना चाहता हूं. ऐसे ही बोलते हैं ना मित्रों, ऐतिहासिक सौगात, यानी कि एक गिफ्ट, उपहार देना चाहते हैं. अब आप ही बताइए, अगर मैं इनको उपहार देना चाहूं तो ये क्या कह सकते हैं? मोदी जी किसान को उपहार देना चाहते हैं. किसान मोदी जी से पूछता है, मोदी जी ऐसा क्या उपहार है जो मैंने कभी आपसे मांगा ही नहीं? चलिए मैं तो बेवकूफ हूं, मगर प्रोफेसर नरेंद्र स्वामी ने तो मांगा होता कभी, वो तो समझदार थे. किसी किसान नेता ने ये गिफ्ट आज तक मांगा क्यों नहीं जो आप मुझे दे रहे हैं? चलिए मांगा नहीं. आपने किसी किसान संगठन से राय बात की ये गिफ्ट देने से पहले? आप मुझे एक किसान संगठन का नाम पूरे देश में बता दीजिए जिसके पास जनाधार हो, जो घर के अंदर एक कमरे से किसान संगठन चलते हैं, उनकी बात नहीं कर रहा मैं. ऐसा एक संगठन जिसके पास किसान हो और जो इन कानूनों को बुलाने से पहले आपने उसके साथ डिस्कशन किया हो, आप उसका नाम सार्वजनिक कर दीजिए. जो बीजेपी आरएसएस का अपना किसान संगठन है, भारतीय किसान संघ, वो भी टीवी पे कहता है कि हमारे से राय बात नहीं की मोदी जी ने. चलिए आपने राय बात नहीं की. आज भी इस देश का क्या एक भी कोई जनाधार वाला किसान संगठन है जो कि आपके इन 3 कानूनों का समर्थन कर रहा है? तो किसान पूछता है, मोदी जी ये आप मेरे को कैसा उपहार दे रहे हो जो मैंने कभी मांगा नहीं, आपने मेरे से पूछा नहीं और जिसके साथ मैं राजी नहीं हूं? ये कैसी जबरदस्ती की गिफ्ट है? अब मैंने अपने भाई को, पाशा जी को गिफ्ट देना हो, मैं कहूंगा पाशा जी ये गिफ्ट है आपके लिए, आप इसे ले लीजिए. पाशा जी कहेंगे नहीं मुझे नहीं चाहिए, वापस रख लीजिए आप उसे. देखा, उसके बाद मैं क्या कह सकता हूं? मैं कह सकता नहीं नहीं बहुत अच्छी चीज है, आप एक बार देखिए तो, बहुत काम की चीज है, आप इस पे विचार कीजिए, गिफ्ट है प्लीज ले लीजिए. पाशा जी ने दोबारा देखा, कहा मुझे नहीं चाहिए, वापस ले लो. अब
अब उसके बाद कोई शरीफ व्यक्ति क्या करेगा? शरीफ व्यक्ति कहेगा ठीक है जी, मैंने सोचा था आपको अच्छी लगेगी मेरी गिफ्ट, आपको अच्छी नहीं लग रही, कोई बात नहीं, बाद में कभी कर लेंगे। मगर हमारे प्रधानमंत्री ऐसा नहीं कर रहे। प्रधानमंत्री किसान को गिफ्ट दे रहे हैं, किसान कह रहा है मुझे नहीं चाहिए। प्रधानमंत्री कह रहे हैं बहुत अच्छा है तुम देखो, किसान ने कहा नहीं देख लिया मुझे नहीं चाहिए, आप वापस ले लो। अब प्रधानमंत्री क्या कहते हैं? नहीं, मैंने गिफ्ट दिया है, तुम्हें तो लेना पड़ेगा। अब ऐसा करते हैं, मैंने गिफ्ट रैपिंग लाल रंग के कपड़े में की थी, चलो उसको पीले रंग के कपड़े में कर देता हूं, लेना तो पड़ेगा। उसकी रैपिंग चेंज कर दूंगा, मैं उसमें थोड़ा सा कैंची से कट लगा दूंगा, लेकिन गिफ्ट मैंने दिया है, तुम्हें तो लेना पड़ेगा। ये हो रहा है इस देश में। और आप बताइए, अगर मैं कहूं कि मैंने गिफ्ट देना है तुम्हें लेना पड़ेगा, और ये कहें कि नहीं नहीं मेरे को गिफ्ट नहीं चाहिए वापस ले लो, अब आप बताइए जिद्दी कौन है, अड़ियल कौन है? मैं अड़ियल हूं कि ये अड़ियल है? इस देश का सारा मीडिया ऐसे पेश कर रहा है जैसे कि ये अड़ियल हो और मैं फ्लेक्सिबल हो गया। ये समस्या है इस देश में। पिछले 1.5 महीने से वार्ता के नाम पे जो झूठ चलाया जा रहा है, किसान सिर्फ इतना कह रहा है मोदी जी मुझे आपका गिफ्ट नहीं चाहिए, वापस ले लो आप, और अगर आप मुझे गिफ्ट देना चाहते हो तो मुझे वो गिफ्ट दो जो मैं चाहता हूं। वो देने की बजाय मोदी जी कहते हैं मैंने गिफ्ट दिया है, तुम्हें लेना पड़ेगा, नहीं तो ये वाली भाषा है उनकी, जिसका मतलब है ये गिफ्ट था ही नहीं, ये सौगात नहीं थी, सजा थी। ये किसान के लिए गिफ्ट नहीं था, किसी और के लिए गिफ्ट था, जिसके हाथ में सरकार की चाबी है, उसके लिए गिफ्ट था, किसान के लिए गिफ्ट नहीं था। ಆತ್ಮೀಯರೇ, ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೊಳಿಸಿರುವ 3 ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆಗಳ ಡೀಟೇಲ್ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಇದರ ಪರಿಣಿತರು ಡಾಕ್ಟರ್ ಕಮ್ಮಾರೆಡ್ಡಿ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಅದರ ಡೀಟೇಲಾಗಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾನು ಅಷ್ಟೊಂದು ಅದರಲ್ಲಿ ಡೀಟೇಲಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ಇವಾಗ ನಡೀತಾ ಇರೋ ವಿಷಯ ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ, ನಮ್ಮ ದೇಶದ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಗಳು ರೈತರಿಗೆ ಉದ್ದೇಶಿಸಿ ರೈತ ಬಾಂಧವರಿಗೆ ನಾನು ಬಹುದೊಡ್ಡ ಚಾರಿತ್ರಿಕ ಉಡುಗೊರೆ, ಗಿಫ್ಟ್, ಬಹುಮಾನ ನಿಮ್ಗೆ ನಾನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದರು. ಇವರು ಯಾರೂ ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ ನೀವು ಇಂಥದ್ದು ಕೊಡಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ. ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ನಮ್ಮ ರೈತ ನಾಯಕರಾದ ನಂಜುಂಡ ಸ್ವಾಮಿಯವರು ಕೂಡ ಕೇಳಿರಲಿಲ್ಲ. ಅಂಥದ್ದು ನಾವು ಕೇಳದೆ ಇವರೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರಿ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರು ಕೊಡೋ ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ಈ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವ ಯಾವ ರೈತ ಸಂಘಟನೆಯ ಜೊತೆಗೆ ಚರ್ಚೆಯೂ ಮಾಡಲಾಗದೆ ಅವರ ಪಾರ್ಟಿಯ BJP RSSನ ರೈತ ಸಂಘಟನೆಯಾದ ಭಾರತ್ ಕಿಸಾನ್ ಸಂಘದ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ಮಾತನಾಡದೆ, ಇವರಿಗೆ ರೈತರಿಗೆ ಏನು ಬೇಕಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳದೆ ತಮ್ಮಿಷ್ಟ ಬಂದ ಹಾಗೆ ತಾವು ರೈತರಿಗೆ ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ಕೊಟ್ಟರು. ಸ್ವಾಮಿ ಇದು ನನಗೆ ಬೇಡ ಅಂತ ರೈತರು ನಾನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ರೀ, ಇದು ಉಡುಗೊರೆ ನಿಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. 2ನೇ ಸಲ ಕೂಡ ಹೇಳಿದರು ಸ್ವಾಮಿ ಬೇಡ, ಇದು ಖಂಡಿತ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆದರೂ ಕೂಡ ಅವರು ಓಹೋ ಇದ್ರ ಬಣ್ಣ ಕೆಂಪುದಲ್ವಾ, ಕೆಂಪು ಬಣ್ಣ ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ನೀಲಿ ಬಣ್ಣ ಹಾಕ್ಕೊಡ್ತೀನಿ ನೀವು ತಗೊಳ್ರಿ ಅಂತ. ಸ್ವಾಮಿ ನಮಗೆ ಬ್ಯಾಡ್ರಿ, ಇದು ನಮಗಿದು ಉಡುಗೊರೆ ಅಲ್ರಿ, ಅಕಸ್ಮಾತ್ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಏನು ಕೇಳಿದ್ವು ಅದು ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ, ನೀವು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಗೆ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಏನಂತ ತೋರಿಸಿದ್ರು ಅಂದರೆ ರೈತರು ಹಠವಾದಿಗಳಾಗೋಗ್ಬಿಟ್ಟವ್ರೆ. ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಿಗಳು ಫ್ಲೆಕ್ಸಿಬಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಬೇಕು ಅಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಡಿಲಗೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿಯವರು. ಆದರೆ ರೈತ ಸಂಘಟನೆಯವರು ಮಾತ್ರ ಹಠದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂತ ತಪ್ಪು ಮತ್ತು ಸುಳ್ಳು ಸಂದೇಶವನ್ನು ದೇಶಕ್ಕೆ ಅವರು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರೈತರೇ, ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಉಡುಗೊರೆ ಅಲ್ಲ, ನಮಗೆ ರೈತರಿಗೆ ಉಡುಗೊರೆ ಎಂಬ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ
ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಉಡುಗೊರೆ ಅವರು ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಅವರ ಫಾಲೋಯರ್ಸ್ ಇದಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಬಗೀಟ್ಗಳಿದಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಡಿಪೆಂಡೆಂಟ್ಸ್ ಇದಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಉಡುಗೊರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಉಡುಗೊರೆ ಎಂಬ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷೆ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. किसान कहता है मोदी जी आप अपना गिफ्ट तो अपनी जेब में रख लो, मुझे वो गिफ्ट दो जो मुझे चाहिए. और क्या चाहिए किसान को? किसान कहता है मुझे दान नहीं चाहिए, मुझे दाम चाहिए, अपनी फसल का पूरा दाम चाहिए. सरकार जो न्यूनतम समर्थन मूल्य घोषित करती है वो तो कागज पे रहता है, मिलता नहीं है किसी को. किसान कहता है मोदी जी आप मुझे गारंटी से, कानूनी गारंटी से ये न्यूनतम समर्थन मूल्य दिलवा दो, और कुछ नहीं चाहिए मुझे. मैं आपसे पूछना चाहता हूं, आप इसका अनुवाद कर दीजिएगा, ये बात बता दीजिए. मैं पूछना चाहता हूं कोई चीज. हाँ, मैं पूछूंगा कि किस फसल का क्या दाम मिल रहा है, उसका न्यूनतम समर्थन मूल्य में पूछना चाहता हूं. ರೈತರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸನ್ಮಾನ್ಯ ಪ್ರಧಾನಿಗಳೇ, ನೀವು ಅಷ್ಟೇ ಇಷ್ಟ ಇದ್ದು ನನಗೆ ನಾನು ಉಡುಗೊರೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ಕೊಡಿ, ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಕೊಡಿ, ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡ, ಹಕ್ಕು. ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಏನಿದೆ ಗೊತ್ತಾ? ನಾವು ಬೆಳೆದಿರುವ ಉತ್ಪನ್ನಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನು ನೀವು ಲೀಗಲೈಸ್, ಕಾನೂನು ರೀತ್ಯ ನಮಗೆ ಕೊಡಿ. ಇದೊಂದು ಮಾತ್ರ ನೀವು ಅಕಸ್ಮಾತ್ ಉಡುಗೊರೆ ಕೊಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದರೆ MSP ಲೀಗಲೈಸ್ ನೀವು ಮಾಡ್ರಿ ಅಷ್ಟೇ. ಅದು ಬಿಟ್ಟು ನಾವು ಏನು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟೊಂದು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇಷ್ಟ ಇದ್ದರೆ ನೀವು MSP ಯಾವ ಉತ್ಪನ್ನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗುತ್ತೆ ಆ ಖರ್ಚಿನ 1.5ರಷ್ಟು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ನಿಗದಿಪಡಿಸಿ, ಆ ನಿಗದಿಪಡಿಸಿ ಕಾನೂನು ರೀತ್ಯ ನಮಗೆ ಪಡೆಯುವಂತೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗಿಫ್ಟ್ ಕೊಡಿ, ನಮ್ಮ ಹಕ್ಕು ಕೊಡಿ, ಇದು ದಾನವಲ್ಲ, ಉಡುಗೊರೆಯಲ್ಲ ಅಂತ ರೈತರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इस हॉल में इतने किसान बैठे हैं, मैं आपसे पूछना चाहता हूं, तूर दाल का सरकार की तरफ से घोषित न्यूनतम समर्थन मूल्य है 6,000 रुपया. अब आप मुझे बताइए क्या किसान को 6,000 मिलता है? आप बताइए. ನೋಡಿ, ಸರ್ಕಾರದ ಪ್ರಕಾರ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ನಾನು ಉದ್ದೇಶ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ತೊಗರಿ ಬೇಳೆಗೆ 1 ಕ್ವಿಂಟಲ್ಗೆ ಸರ್ಕಾರ ನಿಗದಿಪಡಿಸಿರುವ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ 6,000 ರೂಪಾಯಿ. ಇಲ್ಲಿರೋ ರೈತರು ಯಾರಾದರೂ ಒಬ್ರು ಹೇಳ್ರಿ, ತೊಗರಿ ನಿಮಗೆ 6,000 ರೂಪಾಯಿ ಬೆಲೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಸಿಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಹೇಳ್ರಿ. हाथ उठा के बताइए मिलता है या नहीं? ಸಿಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಎಲ್ರಿಗೂ? ಕಿಸಿ ಕೋ नहीं मिल रहा, ಕಿಸಿ कितना मिलता है? कितना मिलता है तूर दाल ಎಷ್ಟು का? ಸಿಗುತ್ತೆ? ಎಷ್ಟು ಸಿಗುತ್ತೆ? ಒಬ್ಬೊಬ್ಬರ हाँ. मैंने देखा 3, 3.5, 4,000 किसी को नहीं मिलता उसका. 6 भारत सरकार कहती है 6,000 रुपया न्यूनतम, यानी कि इससे कम होगा तो किसान बचेगा नहीं. और किसान को 4,000 नहीं मिल रहा है रेट. ज्वार की फसल है, सरकार का रेट है 3,100 रुपया क्विंटल, किसान को 2,500-2,600 रुपया मिलता है. मक्का की फसल मैज, सरकार का रेट है 1,700, इस सीजन में बढ़ा के 1,850, किसान को मिलता है 1,300-1,400. सही बात कह रहा हूं ना? यही है सही. तो किसान ये कहता है कि मोदी जी मेरे को ये सब गिफ्ट मत दो, आप बस ये गिफ्ट दे दो. आप जिसे न्यूनतम समर्थन मूल्य कहते हैं वो किसान को मिल जाए, इससे ज्यादा मुझे कुछ नहीं चाहिए. और जैसे ही ये बात कहते हैं, बीजेपी वाले कहते हैं ये तो असंभव बात है, हो ही नहीं सकता. हमने अर्थशास्त्रियों से पूछा, प्रोफेसर डॉक्टर प्रकाश से हमने पूछा, इन्होंने पूरा पर्चा बना के बता दिया कि हो सकता है, ये दिया जा सकता है. इन्होंने कर्नाटका का हिसाब लगा के बताया, पूरे देश का हिसाब लगा के बताया. बीजेपी वाले कहते हैं नहीं नहीं नहीं, ये तो हो ही नहीं सकती, असंभव मांग है.
फिर हमने देखा कि सन 2011 में इस देश के मुख्यमंत्रियों की एक कमेटी बनी थी। उस मुख्यमंत्री के कमेटी के उस समय अध्यक्ष हुआ करते थे गुजरात के मुख्यमंत्री। कौन थे गुजरात के मुख्यमंत्री 2011 में? नरेंद्र भाई मोदी। तो 2011 में 2011 में नरेंद्र मोदी ने उस जमाने के प्राइम मिनिस्टर मनमोहन सिंह को चिट्ठी लिखी थी। क्या कहा था कि न्यूनतम समर्थन मूल्य को कानूनी अधिकार बनाओ। तो अब किसान कहता है कि मोदी जी मेरी बात मत सुनो, आप रैयत संघ वालों की बात बिल्कुल मत सुनो, आप नरेंद्र मोदी की बात तो सुन लो। जो नरेंद्र मोदी ने सन 2011 में कहा था हम तो वही मांग रहे हैं, वो क्यों नहीं देते? आज देश भर का किसान इस आवाज को लेके, इस मांग को लेके आंदोलन में खड़ा है। ನೀವಿನ್ನೂ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ. ನೋಡಿ, ರೈತರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಅಥವಾ ಒಂದು ಉಡುಗೊರೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಪ್ರಧಾನಿಯವರೇ, ನಮಗೆ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ BJP ಸಂಸದರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲರಿ. ಅದು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ವೋಟ್ ಕೊಟ್ಟು ನಾವು ಗೆಲ್ಸಿರೋ ಸಂಸದರು ಅವರು ಕೂಡ ರೈತರು, ಅವ್ರು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ರೀ, ನಾವು MSP ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 2011ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ತೀರ್ಮಾನಕ್ಕೆ ಬಂತು. ಆ ಒಂದು ಸಭೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷತೆ ವಹಿಸಿರುವ ಆಗಿನ ಗುಜರಾತಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಆಗಿನ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ರವರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೀತಾರೆ, ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳೇ ನೀವು ರೈತರಿಗೆ ಕನಿಷ್ಠ ಬೆಂಬಲ ಬೆಲೆಯನ್ನು ನೀವು ಕಾನೂನುಬದ್ಧವಾಗಿರಬೇಕು, ಈ ಕಾನೂನನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಆಗಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯವ್ರಿಗೆ ಬರೀತಾರೆ. ಈಗಿರುವ ರೈತರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರೇ, ಆಗಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮೋದಿ ಮಾತು ಕೇಳಿ, ನಮ್ಮ ಮಾತು ನೀವು ಕೇಳಬೇಡಿ ಸ್ವಾಮಿ, ನಿಮ್ಮ ಮಾತು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನೀವು ಹೇಳಿರೋ ಮಾತೇ ಜಾರಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಕೂಡ ನಾವು ದುಂಬಾಲು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. आज देश भर का किसान इस मांग को लेके खड़ा है। 50 दिन हो गए अड़ा हुआ है और सरकार क्या कर रही है? हिंदी में कहते हैं, पता नहीं कन्नड़ में उसका शब्द है या नहीं, कि ये देख के तो पत्थर भी पिघल जाए। 50 दिन से जिस अवस्था में किसान वहां है, पत्थर भी हो तो देख के पिघल जाए। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री का सीना पता नहीं किस चीज का बना है, वो 50 दिन में नहीं पिघला है, उसको फर्क नहीं। सौरभ गांगुली को हार्ट अटैक होता है, प्रधानमंत्री फोन करते हैं, बहुत अच्छी बात है। और 100 किसान मर गए हैं, इसके अंदर शहीद हो गए हैं, प्रधानमंत्री ने एक शब्द नहीं बोला है इसके बारे में। दुनिया में कुछ हो जाए, अमेरिका में हो जाए, प्रधानमंत्री संवेदना संदेश भेजते हैं। अपने देश में, आपके दिल्ली में, आपके दरवाजे पे किसान मर रहा है, आत्महत्या कर रहा है, कोई संवेदना का एक शब्द नहीं है। सरकार क्या कर रही है? सरकार सिर्फ तिकड़म खेल रही है। पहले बोला ये किसान ही नहीं है, ये तो मिडिल मैन है। 1 लाख लोग आ गए, हमने कहा देख लो कौन कौन मिडिल मैन है, चेक कर लो जाके, हमने मीडिया वालों से कहा। फिर इन्होंने कहा कि ये तो खालिस्तानी है, आतंकवादी हैं। हमने कहा होम मिनिस्टर को रिजाइन दे देना चाहिए। अगर इतने आतंकवादी और खालिस्तानी दिल्ली के बॉर्डर पे खड़े होकर आंदोलन कर रहे हैं, होम मिनिस्टर उनको अरेस्ट नहीं कर सकता, तो होम मिनिस्टर को इस्तीफा त्यागपत्र दे देना चाहिए। किसी ने बोला ये पाकिस्तान और चाइना के एजेंट हैं। जो मन में आया बोलते गए, कुछ नहीं हुआ। इस देश में किसान को आप विलेन नहीं बना सकते, ये इस देश की जनता बर्दाश्त नहीं करेगी। जो बेंगलुरु में काम करता है, IT इंडस्ट्री में काम करता है, जो किसानी नहीं करता, उसको भी याद है कि उसके दादाजी क्या करते थे।
उसे याद है कि उसको पढ़ाई के लिए उसके ताया जी ने पैसे दिए थे, उसको भी याद है वो यहां आईटी इंडस्ट्री बेंगलोर में कैसे पहुंचा। इस देश में किसान को विलन नहीं बना सकते आप, ये इस देश की जनता ने साबित कर दिया है। सरकार ने कोशिश की, तोड़ लो। रातों रात सरकार ने नए नए किसान संगठन बनाए। जिस व्यक्ति को उसका पड़ोसी नहीं जानता था, सरकार उठा के लाई राष्ट्रीय किसान नेता। जो संगठन कभी थे नहीं, उनका लेटर पैड छपवाया, उनका विजिटिंग कार्ड बनवाया और उनको कहा कि ये किसान संगठन आए हैं सपोर्ट करने के लिए। मगर दोस्तों, जिन 400 से ज्यादा संगठनों ने दिल्ली मोर्चे का कॉल दिया था, आज तक 50 दिन की तिकड़म के बाद उन 400 संगठन में से एक भी नहीं टूटा है, एक भी अलग नहीं हुआ है। और सरकार को एक भी किसान नेता पूरे देश में नहीं मिल रहा जो कि खड़ा होकर इन 3 कानूनों का समर्थन कर दे। सुप्रीम कोर्ट ने जो 4 सदस्यों की समिति बनाई, उसमें एक पुराने किसान नेता थे, आजकल के नहीं है, पुराने जमाने के किसान नेता थे, भूपेंद्र सिंह मान। उसने भी हाथ जोड़ के इस्तीफा दे दिया, कमेटी से छोड़ दिया। एक व्यक्ति नहीं मिल रहा इनको सरकार की बात के साथ खड़ा होने के लिए। ये किसान की एकता है। सरकार ने सब कुछ कर लिया, आंसू गैस चलाई, पानी की बौछार चलाई, साथियों को गिरफ्तार किया। हमारे साथियों को किसान आंदोलन के लिए निकलते हैं बाहर, पुलिस घर के बाहर बैठ जाती है कि तुम्हें निकलने नहीं देंगे। उत्तर प्रदेश में हमारे साथी जो जा रहे थे गांव-गांव किसानों तक संदेशा पहुंचाने, उन पे उत्तर प्रदेश सरकार ने गुंडा एक्ट लगाया है कि तुम प्रोफेशनल गुंडे हो और तुम थाने के अंदर जाके हाजिरी दो। उनके साथ ये कर रही है सरकार। इस सब के बावजूद किसानों का हौसला नहीं टूटा है। सरकार ने सोचा था थक जाएंगे, लेकिन 50 दिन में संख्या बढ़ रही है। हमारे शाहजहांपुर के मोर्चा पे पहले राजस्थान के किसान थे, थोड़े से हरियाणा के किसान थे, फिर गुजरात के किसान आए, फिर महाराष्ट्र के किसान आए, कल केरला के किसान आ गए और आज कर्नाटका के किसानों का जत्था भी वहां शामिल हो गया है। ಬಂಧುಗಳೇ, 50 ದಿನದಿಂದ ನಾವು ಒಂದೇ ಸಮನೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಪ್ರತಿಭಟನೆಯ ಪ್ರತಿಫಲವಾಗಿ ಕಲ್ಲಿದ್ರೂ ಕೂಡ ಕರಗೋಗ್ತಾ ಇತ್ತು. ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಯವರ ಹೃದಯ ಕಲ್ಲಿಗಿನ್ನ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಜೋರಾಗಿ ಹೇಳ್ರಿ ಶ್ರೀಮಂತ. ಅಲ್ರಿ, ಅವ್ರಿಗೊಂದು ಚೂರು ಕನಿಕರ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಿದು? ಈ ಥರ ನಡೀತಾ ಇದೆ. ಈ ಒಂದು ಸೌರವ್ ಗಾಂಗೂಲಿ ಕ್ರಿಕೆಟ್ ಆಟಗಾರರಾದ ಸೌರವ್ ಗಾಂಗೂಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆಯಿತು. ಲೈಟ್ ಹಾರ್ಟ್ ಅಟ್ಯಾಕ್ ಆದಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಮಾಡಿದರು, ಆಂಜಿಯೋಪ್ಲಾಸ್ಟಿ ಮಾಡಿದರು. ಅವ್ರಿಗೆ 12 ಜನ ಡಾಕ್ಟ್ರುಗಳು ಬಂದರು, ಎಲ್ಲ ಆದರು. ಅವ್ರಿಗೆ ಟ್ವೀಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಶುಭವಾಗಲಿ, ಹಾರೈಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಟುವಿಗೆ, ಅದು ನಿವೃತ್ತ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪಟುವಿಗೆ ಹಾರ್ಟು ಆಂಜಿಯೋಬ್ಲಾಸ್ಟ್ ಆದರೆ ಸಂವೇದನೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. 50 ದಿನದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತಾ ವಯಸ್ಸಾಗಿರುವ, ಮಡದಿರುವ, ಸತ್ತೋಗಿರುವ, ನಿಧನವಾಗಿರುವ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಂತಾಪ ಸಂದೇಶ ಕೂಡ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಿಯವರು ಕಳಿಸ್ಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ಹೃದಯದವರು ಅವರು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಬೇರೆ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಒಂದು ಅಪಘಾತಗಳಿಗೆ, ಸಂಗತಿಗಳಿಗೆ ಸಂವೇದನಾಶೀಲ ಒಂದು ಟ್ವೀಟ್ಗಳು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳಿಗೆ, ರೈತ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇವರಿಂದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾವು ಅಲ್ಲಿ ಮೊದಲು ಸೇರಿದಾಗ ಇವ್ರು ರೈತರಲ್ರಿ, ಇವರು ಮಿಡ್ಲ್ ಮ್ಯಾನ್, ದಳ್ಳಾಳಿಗಳು, ಮಧ್ಯವರ್ತಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಈ ಸಿಕ್ಕರು ಬಂದ ತಕ್ಷಣ ಇವ್ರು ಖಲಿಸ್ತಾನದವರು ಅಂತ ಹೇಳಿದರು, ಆತಂಕವಾದಿಗಳು ಅಂತ ಹೇಳಿದರು.
ಇವರು ಆತಂಕವಾದಿಗಳು ಅಷ್ಟೊಂದು ಓಪನ್ ಆಗಿ ತಿರುಗ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳು ಯಾರನ್ನ ಆತಂಕವಾದಿಗಳು ಓಪನ್ ಆಗಿ ತಿರುಗಿಕೊಂಡಿದ್ದು ಸುಮ್ಮನೆ ಇರ್ತಾರ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಸರ್ಕಾರದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು. ಇಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ, ಇದು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಚೈನಾದ ಹುನ್ನಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಚೈನಾದ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಏಜೆಂಟುಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ರೈತರಿಗೆ ಇವರು ವಿಲನ್ ಖಳನಾಯಕರಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಖಂಡಿತ ಇವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಬೇಕು, ಈ ಪಟ್ಟಣಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರುವ IT BT ಯುವಕರು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅವ್ರ ತಂದೆ ತಾತಂದರು ರೈತರಾಗಿ ದುಡಿದು ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಇವ್ರಿಗೆ ಆ ಉಳುಮೆಯಿಂದ ಬಂದ ದುಡ್ಡಿನಲ್ಲಿ ಇವ್ರಿಗೆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿಸಿದ್ದು ಅಲ್ವಂತ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಿದೆ. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇವರು ರೈತರನ್ನ ಖಳನಾಯಕನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯ ಇವರೇ ಒಂದು ರೈತ ಸಂಘಟನೆಯನ್ನೇ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಿಸಾನ್ ಸಂಘ ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವರು ತಂದಿರುವ 3 ಕಾಯ್ದೆಗಳಿಗೆ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಇದುವರೆಗೂ ಈ 400 ಸಂಘಟನೆಗಳಿಂದ ಒಬ್ಬನಾದರೂ ಇವರ ಒಂದು ತಂದಿರುವ ಕಾನೂನಿಗೆ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಲು ಇವರಿಗೆ ಯಾರೂ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟಲ್ಲೇ ಒಂದು ಕಮಿಟಿ ಮಾಡಿದರು. ಆ 4ರಲ್ಲಿ ಹಳೇ ಒಬ್ಬ ರೈತ ಸಂಘದ ಒಬ್ಬ ನಾಯಕರಿದ್ದರು, ಅವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಲ್ಲಿ ಹುನ್ನಾರ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆ ಒಂದು 4 ಮಂದಿಯ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಿದ್ದವರು ಅವರು ಕೂಡ ಆ ಒಂದು ಕಮಿಟಿಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟು ವಾಪಸ್ ಬಂದರು. ಇದುವರೆಗೂ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರುವ 3 ಸುಗ್ರೀವಾಜ್ಞೆಗಳಿಗೆ ಯಾರೂ ಸಮರ್ಥನೆ ನೀಡಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಒಂದು 400 ಸಂಘಟನೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಚೂರು ಬಿರುಕಿಲ್ಲದೆ ನಾವು ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲು ಗುಜರಾತಿಂದ ಇದ್ದರು, ಕೇರಳದಿಂದ ನಿನ್ನೆ ಸೇರಿಕೊಂಡ್ರು, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶ, ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಸೇರ್ತಾ ಇದ್ರು. ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ತಂಡ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿರೋದು ಅದು ಒಂಥರ ಸಂತೋಷದ ಸಂಗತಿಯಾಗಿದೆ. ಈ ಕಾನೂನುಗಳ ಬಗ್ಗೆ ಅರಿವುಂಟು ಮಾಡಲು ಜನರಿಗೆ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ನಮ್ಮ ನಾಯಕರುಗಳು ಹೋದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಪೊಲೀಸವರು ಗೂಂಡಾ ಕೇಸ್ ಹಾಕಿ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರೈತ ನಾಯಕರು ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಬರಲಾರದೆ ಮನೆ ಹೊರಗೆ ಪೊಲೀಸ್ ಬೆಂಗಾವಲು ಹಾಕಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಿರ್ಬಂಧ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ಚುನಾಯಿತ ಸರ್ಕಾರ. अब सरकार के पास सिर्फ एक बात बच गई है, हमें थका नहीं सकती, हमें तोड़ नहीं सकती, हमें बहला नहीं सकती, हमें बहका नहीं सकती. बस अब एक बात सरकार कह रही है. इस आंदोलन में पूरे देश के किसान नहीं हैं, सरकार कहती है. कहते हैं कि पंजाब के किसान यहां तो आगे हैं. बिल्कुल सही बात है, पंजाब के किसानों ने लीड लिया और मैं देश भर के किसानों की तरफ से पंजाब के किसानों को सलाम करना चाहता हूं, सत स्वीकार करना चाहता हूं. जब देश की आजादी का आंदोलन हो रहा था उस समय बंगाल के क्रांतिकारी हुआ करते थे और अंग्रेज कहते थे ये सिर्फ बंगाल के लोग हैं, इनको अंग्रेजों से प्रॉब्लम है. लेकिन बंगाल का क्रांतिकारी बंगाल की आजादी के लिए नहीं लड़ रहा था, वो भारत मां की आजादी के लिए लड़ रहा था. इसी तरह आज जो पंजाब के किसान ने लड़ाई शुरू की वो पंजाब के किसान की लड़ाई नहीं है. इस तीनों कानून में पंजाब का नाम भी नहीं है कहीं पे भी. पंजाब के किसान ने भारत के किसान को आजाद करने की मुहिम शुरू की है. हमें धन्यवाद करना चाहिए. हरियाणा का किसान आज जुड़ चुका है. 3 दिन पहले मैं हरियाणा में घूम रहा था. वहां जाके मैंने कहा कि 26 जनवरी के प्रोग्राम में हर परिवार से एक मेंबर जरूर आए. वहां गांव वालों ने मुझे रोक दिया, नहीं जी गलत बात बोल रहे हो. मैंने कहा क्यों, एक व्यक्ति भी नहीं आ सकता पूरे एक परिवार से? उन्होंने कहा नहीं, पूरे फैमिली से एक मेंबर पीछे घर रहेगा, बाकी सब लोग 26 जनवरी को आएंगे. ये हरियाणा का मूड है. राजस्थान खड़ा हो गया है.
सरकार कहती है बाकी इलाकों के किसान तो दिख नहीं रहे। मैं कहता हूं मोदी जी, आप पैसेंजर ट्रेन एक बार चला तो दो, फिर देखना आप कितने ही किसान आपके पास पहुंचेंगे। दिल्ली में तिल रखने की जगह नहीं बचेगी। हमारे बिहार का किसान कैसे आएगा? कर्नाटका का किसान कैसे जाएगा? हवाई जहाज से तो किसान नहीं जा सकता प्रदर्शन करने, एयर कंडीशन राजधानी ट्रेन से तो नहीं जा सकता किसान प्रदर्शन करने। आप पैसेंजर ट्रेन चलाओ मोदी जी, और आपको पता लग जाएगा देश का कितना किसान दिल्ली के अंदर आता है प्रदर्शन करने। लेकिन जब चुनौती है तो हम चुनौती को स्वीकार करते हैं। और आज किसान ने एक अल्टीमेटम दे दिया है 26 जनवरी का, गणतंत्र दिवस। गणतंत्र का मतलब वो देश जिसके अंदर कोई राजा महाराजा नहीं होते, गण जो है जनता प्रजा वो सर्वोच्च होती है। गणतंत्र दिवस है 26 जनवरी को, और किसानों ने कहा है अगर 26 जनवरी तक हमारी मांगे नहीं मानी गई तो अब किसान दिल्ली में प्रवेश करके किसान गणतंत्र परेड करके दिखाएगा। अब जैसे ही इसकी बात होती है, और मैं आपको विश्वास दिला सकता हूं, मैं ऊंची बातें बोलता नहीं और बढ़ा चढ़ा के बातों को नहीं बोलता। आज पूरे विश्वास के साथ मीडिया के सामने, मैं जानता हूं रिकॉर्ड कर रहे हैं, मैं बोलना चाहता हूं, लाखों किसान दिल्ली पहुंच रहे हैं 26 तारीख को। जगह नहीं होगी किसी के पास दिल्ली में देखने के लिए। देश के इतिहास में इससे बड़ा प्रदर्शन कभी नहीं हुआ जो कि 26 तारीख को होने वाला है। आपको तय करना है कि आपको उसमें क्या भूमिका अदा करनी है। इसके बारे में बहुत कंफ्यूजन है, मैं स्पष्ट कर दूं। 26 जनवरी को जो गणतंत्र परेड होती है उसमें कोई विघ्न हम बिल्कुल नहीं डालेंगे। ये गणतंत्र परेड जो है जिसमें जवान चलते हैं, जवान कौन है? ये यूनिफॉर्म पहने हुए किसान ही तो है। जवान की परेड में किसान कोई विघ्न नहीं डालेगा। तिरंगे की इज्जत को किसान 2 फुट ऊंचा करेगा, 1 इंच भी नीचा नहीं होने देगा। तो ये सब जो बेकार की बातें हैं कि राजपथ पे आके ट्रैक्टर चढ़ा देंगे, संसद भवन में घुस जाएंगे, लाल किला पे कब्जा कर लेंगे, नहीं, ऐसा कुछ नहीं करेंगे हम इस देश के गणतंत्र दिवस की इज्जत को और ऊंचा करेंगे, और किसान ऊंचा करके दिखाएगा। जवान और किसान की जो जोड़ी है वो इस देश को ऊंचा करेगी। मैं बस आपसे आखिरी सवाल पूछता हूं, इसमें आपकी क्या भूमिका होगी? आप कहेंगे मैं तो इतना दूर हूं, मैं क्या कर सकता हूं? नहीं, हम पता नहीं किन किन चीजों के लिए इतने दूर चले जाते हैं, शादी बारात, पता नहीं कितना दूर दूर चले जाते हैं। किसी बच्चे का इंटरव्यू हो उसके साथ लटक लेते हैं, किसी दोस्त ने जाना हो उसके साथ चले जाते हैं। कुछ साथी तो कर्नाटका आए। मेरे दिल की बात मैं आपको बताता हूं, मैं चाहता हूं कि 26 जनवरी को जैसे गणतंत्र दिवस में प्रदेशों की झांकी निकलती है ना, सरकार निकालती है, असम की झांकी, बंगाल की झांकी, बिहार की झांकी, वैसे उसी तरह से किसान पूरे 29 राज्यों की झांकी निकालेंगे। किसान, सरकार कहती है सिर्फ पंजाब और हरियाणा, हम उनको 26 जनवरी को मिजोरम भी दिखा देंगे, मणिपुर भी दिखा देंगे, अरुणाचल प्रदेश दिखा देंगे, पौंडीचेरी दिखा देंगे और कर्नाटका दिखाएंगे। कर्नाटका का हरा शॉल उस दिन दिखाई देगा या नहीं, ये मेरा सवाल नहीं है, ये सवाल गोपाल गौड़ा की आत्मा का है, ये सवाल प्रोफेसर नंजुंडस्वामी का है, ये सवाल पुट्टनैया का है। इस सवाल को आपको पूछना है, वहां दिल्ली में कितने साथी दिखाई देंगे। मैं जानता हूं बहुत कठिन होगा, मैं जानता हूं पैसा भी खर्च होगा, मैं जानता हूं कि उतनी ठंड की आपको आदत भी नहीं है। दिल्ली का मौसम अच्छा होगा मैं कोई गारंटी नहीं दे सकता आपको, खूब ठंड लगेगी, लेकिन त्याग, बलिदान, तपस्या और कष्ट के बिना दुनिया में कोई आंदोलन जीता नहीं गया है। हम वहां आएंगे, ये मैं आपसे वायदा चाहता हूं कि हम वहां पे पहुंचेंगे। जो वहां नहीं पहुंच सकें, ब्लॉक लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे हम भी अपनी ट्रैक्टर परेड करेंगे, लेकिन वो आपका अपना काम है, ये तो आप फैसला कर लोगे। मैं दिल्ली से आया हूं आपसे वायदा लेने के लिए कि दिल्ली की उस ट्रैक्टर परेड में कोई ये ना पूछे कि कर्नाटका कहां है,
उनको दिखे, आंखों से दिखना चाहिए कर्नाटका है। जी सर, धन्यवाद सर। हमारे बहुत पुराने वरिष्ठ साथी का वायदा है, आप कहते हैं तो मैं समझता हूं सबकी आवाज इसमें शामिल होती है। और जरा हाथ खड़ा करके बताएं साथी कि कितना आएंगे, सब लोग आएंगे? एक ऐसे जरा हाथ खड़ा करके बताएं भाई सब लोग। जी जी, बहुत बहुत शुक्रिया। ಬಂಧುಗಳೇ, ಈ ಒಂದು ಆಂದೋಲನವನ್ನು ನೋಡಿ ಏನ್ರಿ ರೈತರು ಅಂದರೆ ಬರೀ ಪಂಜಾಬ್ನವರೇ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು. ಆಗ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಬಂಗಾಳದವ್ರು ಹೋರಾಡಿದ್ದು, ಬಂಗಾಳಕ್ಕಲ್ರಿ ಅವ್ರು ಹೋರಾಡಿದ್ದು, ಅವರು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದು. ಅದೇ ಥರ ಈ ಪಂಜಾಬ್ ರೈತರು ಕೇವಲ ಪಂಜಾಬ್ಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ರೈತರ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳವರು. ಮೊದಲು ಅವ್ರು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಆದ್ದರಿಂದ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲಿಗೆ ನನ್ನ ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ಸಲಾಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಪಂಜಾಬ್ ರೈತರಿಗೆ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರ ಒಂದು ಹೋರಾಟ ನಡೆಸಿದ್ದೆ ಅವರು. ನಾನು ಹರಿಯಾಣಗೆ ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋದೆ. ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ನೋಡಪ್ಪ, ಎಲ್ಲ 26ನೇ ತಾರೀಕು ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟ್ರು ರ್ಯಾಲಿ ಇದೆ, ಮನೆಗೆ ಒಬ್ಬರಾದರೂ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲ ಸರ್ ನೀವು ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ತಪ್ಪು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀರ, ನೀವು ಆ ಥರ ಹೇಳಬಾರ್ದು ಅಂತ. ಅಯ್ಯೋ ಏನಪ್ಪ ತಪ್ಪು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇರ್ತೀವಿ, ಸಂಸಾರ ಎಲ್ಲ ನಾವಲ್ಲಿ ಬರ್ತೀವಿ ಅಂತ ಕೂಡ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಆದರೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳೋದು ನಮ್ಗಲ್ಲಿ ಬರೋಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮೋದಿಜಿಯವರೇ, ಪ್ರಧಾನಿಯವರೇ, ಟ್ರೈನ್ಗಳು ಬಿಟ್ಟು ನೋಡ್ರಿ, ಡೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕಾಲಿಡೋಕ್ಕೆ ಜಾಗ ಇಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದ ರೈತರೇ ಬಂದುಬಿಡ್ತಾರೆ. ರೈಲ್ವೆ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಯಾರೂ ಬರಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ರೈತರು ವಿಮಾನದಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಆರ್ಥಿಕ ಸ್ಥಿತಿ ಇದೆಯೇನಪ್ಪ ನಮಗೆ? ಇರೋ ರೈಲುಗಳು ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ಟು ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆ, ಈ ಒಂದು ಸ್ಟ್ರೈಕ್ ನಿಲ್ಲಿಸೋದಕ್ಕೆ ಶತ ಪ್ರಯತ್ನ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು 26ನೇ ತಾರೀಕು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ದಿವಸ ನಡೆಯುವ ಆ ಪೆರೇಡ್ಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿಯ ಧಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಲ್ಲ. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದರೆ ಅಲ್ಲಿರುವ ಯೋಧರು ಯೂನಿಫಾರ್ಮ್ ಮಾತ್ರ, ಬಟ್ ಅವರು ರೈತ ಮಕ್ಕಳು. ನಮ್ಮ ಯೋಧರು ನಮ್ಮ ರೈತ ಮಕ್ಕಳು. ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಏನು ಒಂದು ಚೂರು ಆ ಪೆರೇಡ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡಲ್ಲ. ಕೆಂಪುಕೋಟೆ ಇವರು ಆಕ್ರಮಿಸಿಬಿಡ್ತಾರೆ, ಪೆರೇಡು ಡಿಸ್ಟರ್ಬ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಸಂಸತ್ ಭವನವನ್ನು ಮುತ್ತಿಗೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವು ಯಾವುದು ಏನು ಮಾಡಲ್ಲ, ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಅವರು ಯಾವ ರಾಜ್ಯದಿಂದ ಒಂದೊಂದು ಅವರು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಅದೇ ಥರ ರೈತ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ರಾಜ್ಯದವರು ಅಲ್ಲಿ ಕಾಣ್ತಾರೆ. ಪಂಜಾಬ್ನವ್ರು ಕಾಣ್ತಾರೆ, ಮಧ್ಯಪ್ರದೇಶನವ್ರು ಕಾಣ್ತಾರೆ. ಆಗ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದವ್ರು ಎಲ್ಲಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ಹುಡುಕಾಡೋದು ಬೇಡ. ಈಗ ನಾನು ಡೆಲ್ಲಿಯಿಂದ ಬಂದಿರೋದು 26ನೇ ತಾರೀಕು ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ದಿನದಂದು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ನೀವು ಪ್ರತಿನಿಧಿಸಬೇಕೆಂದು ಕಳಕಳಿಯ ಒಂದು ಮನವಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನೀವು ಪ್ರತಿನಿಧಿಸಿ ಅಲ್ಲಿ. ಆ ಒಂದು ವಿಚಾರ ನಾನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ನನಗೆ ಗೊತ್ತು, ನಾವು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದವರು. ಆ ಡೆಲ್ಲಿಯ ಈಗಿನ ವಾತಾವರಣ, ಆ ಚಳಿಗೆ ನಾವು ಸಹಿಸಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. ಆದರೂ ಅಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವುದಕ್ಕೆ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ಬೇಕು. ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನವಿಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಕ್ರಾಂತಿ ನಡೆದಿಲ್ಲ. ಈ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಬಲಿದಾನ, ಸಣ್ಣ ತ್ಯಾಗ ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆವತ್ತಿನ ದಿವಸ ನೀವು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಕರೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಬರೀ ದೇಶದ 29 ರಾಜ್ಯಗಳ ಎಲ್ಲ ರೈತರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ರೈತರು ಪ್ರತಿನಿಧಿಸಬೇಕೆಂದು ನಾನು ಈ ಮೂಲಕ ನಿಮಗೆ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ನಾನು ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೀವಿನ್ನೂ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡದಿದ್ದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಚಾನೆಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.
So Professor Anantamurthy used to say these bhashas have a relationship to each other. They have a bridge. I know Kannada is much older sister. Hindi is a much younger sister, but they still are sisters. English is an auntie. She is outsider. So sisters still have a relationship to each other, and I always like if someone can translate from my mother tongue into another mother tongue. I always like that. So my apologies for doing that. And especially when Pasha ji does some translation, he always adds some masala to translation, which I really like. So the translation is better than the original. Friends, I said that we are in the middle of a historic moment, just the kind of moment Gopal Gowda, Nanjundasamy and Puttanaya must have dreamt about. That occasion, that day has come. It is in front of us. Farmers' agitation outside the National Capital Territory today is truly an unprecedented moment in the history of our country, not only the history of farmers' movement. Never before have so many farmers staged this kind of a protest for so long with this kind of determination, with all India support. And in response to this, the government has resorted just to its dirty tricks by saying it's only a local protest, only a protest of rich farmers, only a protest of middlemen, only Khalistanis, terrorists, and so on and so forth. Nothing has worked, because in India you cannot villainize the farmers. It has not worked. And now the only thing the government wants to prove is that, well, people from the rest of the country are not coming. The reason, of course, is that there are no trains right now, so they cannot come. But 26th of January is a day when we have taken up this challenge. We are saying 26th of January would see a historic mobilization of farmers and well-wishers of farmers in this country. It would truly be historic, I can tell you. And on that day, I have two specific appeals to everyone. Everyone who is a farmer, everyone who is from the family of a farmer, and everyone who is a well-wisher of the farmers. Everyone here may not be farmer, but everyone has 3 meals a day. We owe something to that farmer who we call Annadata. So, to everyone my appeal is, if you can, please come to Delhi. Whenever people ask me, where are farmers' movement outside North India? I always tell them, you have not been to Karnataka. I know Karnataka. Green shawl in every village of Karnataka means something. The moment you go with green shawl, people say, Rayat Sangha, Rayat Sangha. You know, this has a special meaning. And I tell my friends, you have not seen the strength of Karnataka farmers' movement. But no, do not say Jai Karnataka today. I want to see that. Please show it. This cannot be proven by slogans in a closed room. We have to prove it on the 26th of January. Those who can come to Delhi, please come. We would have I can assure you, we will bring some tractors from locality and we will have Karnataka Jhanki on several tractors. Karnataka farmers will have their own contingent which would march separately so that people can see Karnataka. Please bring your banners, please bring your slogans, bring your crops, bring your own language, bring Kannada. We would have Karnataka delegation with that Jhanki. Those who cannot come, I know everyone cannot come, it is very expensive, in terms of time it is expensive. My friends are organizing a special tractor march in Bengaluru. 26th of January, we would organize a special tractor march in Bengaluru. They will tell you the time, but I can tell you that special march will begin after the Sarkari parade is over. We will not clash with the official 26th January celebrations at all. Once that is over,
Then we started because we want to take the glory of this republic further up. We do not want to clash. There cannot be any clash between Jawan and Kisan in this country. So we would start our Republic Day parade after that. And to everyone here I say, I understand you cannot come to Delhi, but you can come to Bengaluru. Farmers can come. I have traveled in Karnataka. I know what Karnataka farmers are like. Most of them can come to Bengaluru. Bengaluru is a little on the corner, I understand, but still you can. Let us make that successful. Let the country see. The only thing Mr. Modi has to say today is, it is only farmers of North India. On 26th of January, I want that lie to be nailed forever. And it is your responsibility. You have to do that. Not for me, not for Chamarasa Patil, not for Nagendra, not for Dr. Prakash, not for anyone. We have to do it for Gopal Gowda, for Nanjunda Sami, for Puttanayya. We have to do it while remembering the songs of Kuvempu. Thank you. ಹೆಚ್ಚಿನ ವಿಡಿಯೋಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ.